श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर पहा, शाळा चालू झाली आहे, सकाळची सुरुवात पण चालू दोन्ही झाली आहे. पोरं शाळेत गेले, आताच त्यांना सोडून आले बसमध्ये. पण पोरं गेल्यानंतर एवढं घर खाली खाली होतंय ना की आता करमत पण नाही, सवय नाही त्याच्यामुळं. आणि पोरं गेल्यानंतर पहा किती किचन वाटा, सगळं घर पूर्ण पसरा पसरा होऊन जाते. आता पोरं गेल्यानंतर पटपट पटपट हे सगळं काम करावं लागतंय. तरी पण किती नाही म्हटलं ना तरी दुपारचे 2-2:30 वाजतात पहा कामं करता करता. तर पोरांना सकाळी चपाती आणि कारल्याची भाजी बनवून दिली. पहा, आमच्या पिल्लूला काही कारल्याची भाजी वगैरे आवडत नाही, पण बनवून दिली. आणि दुपारच्यासाठी छान मटणाची भाजी वगैरे बनवली. आणि मग नंतर संध्याकाळी 4 वाजता आमच्या पिल्लूला पाणीपुरी खायची होती. दीदीला म्हटलं चल, पण ती शाळेतनं आल्यावरती खूप दमली होती, त्याच्यामुळे ती काही आली नाही. कारण की आता 1-1.5 महिना सुट्टी होती, घरी आराम करायची सवय लागली होती. आणि आता एकदम दिवसभर शाळा असल्यामुळं आमची दीदी खूप दमून जाते. तर पिल्लूला पाणीपुरी वगैरे चालून आणली. आणि संध्याकाळी आल्यानंतर सकाळची मटणाची भाजी वगैरे होती, त्याच्यामुळं फक्त 2 गरम गरम भाकरी वगैरे केल्या. आणि आमच्या दीदीने तर कारल्याची भाजी आणि चपातीच खाल्ली. तिच्यासाठी चपाती बनवली आणि आमच्यासाठी 2 गरम गरम भाकरी बनवल्या. जेवण झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे किचन ओटा तर साफच करावा लागतोय, नाही तर मग झुरळत एवढे होतात की विचारूच नका. त्याच्यामुळे मग किचन ओटा वगैरे साफ केला, भांडे वगैरे घासले. आणि आता पटकन म्हटलं लवकर झोपावं, पण झोपायला किती लवकर म्हटलं तरी काही झोप येत नाही आणि पोरं काही लवकर झोपून देत नाही. तर आज भांडे वगैरे पटकन घासून घेतले, त्यांना जेवायला दिलं. पण माझं जेवण बाकी होतं, तर जेवण केलं आणि भांडे वगैरे घासून ठेवले, कारण की रोज संध्याकाळचे भांडे वगैरे घासून ठेवते. कारण की आता शाळा चालू झाली त्याच्यामुळं मग सकाळी डब्बा वगैरे बनवावा लागतो. भांडे तर मी रोजच घासून ठेवते. आणि मग भांडे घासलेले असले की पटकन सकाळी डब्बा वगैरे बनवायला त्या घेता येतं. पाणी तर किचन वाट्यावरती खूप पसारा होतो आणि भांडं खरकट असलं की सापडतही नाही पटकन. तर शाळा चालू झाली आणि आमच्या दीदीने रोज संध्याकाळी ड्रेसला इस्त्री करून ठेवते. सकाळी ड्रेस घालून जाते आणि संध्याकाळी आला की 2 दिवसाला ड्रेस चेंज करते. सोमवारी शाळा चालू झाली, सोमवार मंगळवार काल 2 दिवस एक ड्रेस घातला. आणि काल संध्याकाळी आल्यावर स्वतःच्या हाताने तो ड्रेस धुतला. आणि संध्याकाळीच आत्ताच तिने त्याला छान इस्त्री वगैरे करून ठेवला. शाळेचा ड्रेस तिने इस्त्री करून ठेवलाय, घडी वगैरे काही घातली नाही, तसंच बेडवरती ठेवलाय. सकाळी आंघोळ वगैरे झाली की लगेच हाच ड्रेस ती लगेच ट्युशनला वगैरे घालून जाते. पण ड्रेस मात्र ती एकदम शाळेतला कडक इस्त्री करूनच ठेवते. दीदी आमची शाळेतून आली की एवढी दमती ना की 9 वाजता झोपून जाते. जेवण करते आणि थोडा अभ्यास असेल तो होमवर्क वगैरे करते आणि लगेच झोपते. आणि हा आमचा दादा, याला 11 वाजले तरी झोप येत नाही. झोप नाही येत का? आली ना, मग झोपायचं आता. तर चला, तर मग आज करते आजच्या दिवसाच्या ब्लॉगचा एंड. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.